हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर 12th सायन्सच्या मॅथ्सच्या व्हिडिओज बनवतोय. मॅथ्स 2 चा आपण लेसन नंबर 1 चालू केले, ज्याचं नाव आहे डिफरन्शिएशन, आणि ज्यातला आपण एक्सरसाइज 1 संपवलंय. एक्सरसाइज 2 मध्ये काही क्वेश्चन केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1 2 3 4 5 झाले. त्याच्यानंतर मला वाटतं मी 7 आणि 10 पण केले. आज आपण 6 आणि 8 आणि 9 करणार आहोत. या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 सोडवणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 6 काय आपल्याकडे? क्वेश्चन नंबर 6 मधला मी सेकंड क्वेश्चन घेतलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 6 काय? डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे डेरिव्हेटिव्हज काढायचे आपल्याला. ओके, पहिले तर मी काय करतो, हा जो क्वेश्चन आहे माझ्याकडे, त्याला मी असं लेट y इज इक्वल टू क्वेश्चन घेतो. काय ते क्वेश्चन? कोसेक इन्व्हर्स. आता e⁻x आहे, डोक्यावरती मायनस असेल तर ते 1/e⁻x होईल का? म्हणजे इथे काय लिहू शकतो मी? 1/e⁻x. बरोबर आहे का? त्याच्यानंतर आता मला सांगा y इज इक्वल टू, आता इथे जर कोणती टर्म 1 मध्ये असेल तर या कोसेकचं मी साइन करू शकतो का? कारण कोसेकचं उलट साइन असतो का? माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे साइन e⁻x होणार का? हे क्वेश्चन कोसेकचं इन्व्हर्स, कोसेकचं जर उलट केलं 1/कोसेक म्हणजे साइन असतो, तसंच हे उलट झालं. बरोबर? कोसेकचं साइन केलं कन्वर्ट, हा e⁻x डायरेक्टली 1/e⁻x चं e⁻x झालं. आता याला जर मी डेरिव्हेटिव्ह काढलं, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, काय होणार डिफरन्शिएट केलं तर? dy/dx काय येणार बघा इकडे? dy/dx इज इक्वल टू, याचं डेरिव्हेटिव्ह साइन इन्व्हर्स x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/√1 मायनस x². म्हणजे e⁻x चा स्क्वेअर होणार का? हा. आता परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. कोणाचं परत डेरिव्हेटिव्ह निघणार? e⁻x चं. बरोबर? मला सांगा e⁻x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? e⁻x चं डेरिव्हेटिव्ह e⁻x, आणि डिनॉमिनेटरला काय येणार मग? 1 रूट मध्ये 1 मायनस e⁻x चा स्क्वेअर म्हणजे काय होणार? e⁻2x. झालं? dy/dx किंमत आली आपल्याकडे. चालेल? ओके. अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे y cot इन्व्हर्स 4√x. मी लगेच लेट y इज इक्वल टू क्वेश्चन लिहिलं. त्यानंतर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. जर डेरिव्हेटिव्ह काढलं तर काय होणार? dy/dx इज इक्वल टू कॉट इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह काय? -1/1 प्लस x². इथे काय होणार? -1/1 प्लस x ची व्हॅल्यू माझ्याकडे 4√x आहे, मग 4√x चा स्क्वेअर होणार. आता मला सांगा इथे 4√x चं डेरिव्हेटिव्ह परत काढावं लागेल का? हां, 4√x चं डेरिव्हेटिव्ह परत काढावं लागेल. काय 4√x चं डेरिव्हेटिव्ह सांगा मला? 4√x into log 4. बरोबर ना? 4√x into log 4. डिनॉमिनेटरला काय येणार? 1 प्लस 4√x चा स्क्वेअर. म्हणजे काय? एकतर 4√2x लिहिलं तरी चालेल, नाहीतर इथे बघा 4 चा स्क्वेअर 16 लिहिलं तरी चालेल. ओके, कळते का आन्सर कसं आलं ते? 2 स्टेप मध्ये आन्सर आलं आपलं. अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे साइन इन्व्हर्स रूट मध्ये 1 प्लस x²/2. ओके, तर याला कसं सोडवणार आपण? पहिले तुम्ही y इज इक्वल टू क्वेश्चन घेतला. बरोबर? त्याच्यानंतर साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? डिफरन्शिएट केल्यानंतर साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/रूट मध्ये 1 मायनस x². म्हणजे रूटचा स्क्वेअर होणार का? 1 प्लस x² डिवाइड बाय 2, या ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार. बरोबर आहे का? आणि परत डेरिव्हेटिव्ह निघणार. कोणाचं परत डेरिव्हेटिव्ह निघणार? 1 प्लस x²/2. हा रूट मध्ये जो ब्रॅकेट आहे त्या अख्ख्या रूटचं परत डेरिव्हेटिव्ह निघणार. ओके, माझ्याकडे काय व्हॅल्यू येते बघा? dy/dx इज इक्वल टू, मला सांगा 1/रूट मध्ये 1 मायनस, हा काय होणार? ते रूट आणि स्क्वेअरचं काय? रूट आणि स्क्वेअर निघून जाणार ना, म्हणजे काय होणार? 1 प्लस x²/2 येणार आहे फक्त. बरोबर आहे का? आणि रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2√x. म्हणजे 1/2√1 प्लस x²/2 असं होणार ते. परत मला डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. कोणाचं काढणार? 1 प्लस x² चं डेरिव्हेटिव्ह परत येणार. बरोबर? 1 प्लस x², आणि हा 2 पण येणार ना त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये. 1 प्लस x²/2 चं डेरिव्हेटिव्ह परत निघणार. बरोबर? 1 प्लस x²/2 चं डेरिव्हेटिव्ह परत निघणार. बरोबर? आता इथे काय व्हॅल्यू येते बघा? देअरफॉर dy/dx इज इक्वल टू काय होणार माझ्याकडे बघा इकडे? 1/रूट मध्ये इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 2 1 2, 2 मायनस 2 1 2, हा -1 आणि मायनस चिन्ह आतमध्ये गेला -x². बरोबर आहे का बघा इकडे? आणि डिनॉमिनेटरला √2 राहील ना, म्हणजे रूट मध्येच 2 राहणार. ओके, नेक्स्ट स्टेपला त्याला बदलू काय करायचं असेल आपल्याला तर. ओके, इथे काय येणार आपल्याकडे? खाली 2 आलं. आता इथे काय येणार? मल्टिप्लाय
इथे खाली किती काय माझ्याकडे 2 रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि हा खालचा 2 जो आहे रूट मध्ये त्याला मी वर घेतो म्हणजे √2 वर आला माझ्याकडे. अच्छा आता माझ्याकडे याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा. 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 एक्स स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2x आणि खालचा 2 कसं राहणार ना बरोबर आहे का. म्हणजे हा 2 कॅन्सल होतोय का बघा इकडे. ओके हा 2 कॅन्सल होतोय. चला आता आणखी माझ्याकडे काय आहे बघा इकडे. हा खालचा रूट मध्ये 2 आहे तो जर मी वरती नेला तर काय होईल. खालचा रूट मध्ये जो 2 आहे तो मी वर नेला तर √2 येईल का वरती. ओके आणि डिनॉमिनेटरला काय राहिले 2 - 1 1 मायनस रूट मध्ये एक्स स्क्वेअर बरोबर आहे का. डिनॉमिनेटरला काय राहिलं 2 मधून 1 गेला 1 राहिलं आणि हा एक्स स्क्वेअर आणि हा खालचा √2 मी वर नेला. मल्टिप्लाय इथे किती राहिले माझ्याकडे √2 आहे आणि डिनॉमिनेटरला काय आहे 2 रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके इथे आणखी एक्स राहिले का माझ्याकडे बघा. ओके आता माझ्याकडे काय काय राहिलं बघा शिल्लक. इथे बघा हा √2 आहे हा √2 आहे √2 चं मल्टिप्लिकेशन 2 असतो का. हा √2 चं मल्टिप्लिकेशन 2 असतो आणि हा 2 वरचा 2 आणि हा खालचा 2 कट होतोय. चला वरती काय राहिलं माझ्याकडे हा x राहिला वरती दुसरं काहीच नाही बाकी. डिनॉमिनेटरला काय राहिलं बघा रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर. मला सांगा असं होईल का रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे आपल्याकडे a मायनस b a प्लस b सातवीतला फॉर्म्युला काय आहे a मायनस b a प्लस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे x रेज टू 4. हे कळतंय का बघा. म्हणजे dy बाय dx आपल्याकडे असं येणार ते. ओके परत बघा इथे मी काय सांगतोय वरचा x आहे तसा मी वरती ठेवला बाकी सगळं कॅन्सल झालंय. त्याच्यानंतर रूट मध्ये माझ्याकडे इथे बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे रूट मध्येच आहे दोन्ही रूट मध्ये आहे म्हणून मी रूट मध्ये सगळं ठेवलं. आता रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर आपल्याकडे असं फॉर्म्युला आहे बघा इकडे a प्लस b आणि a मायनस b हे मल्टिप्लाय होत असतील तर त्याचा फॉर्म्युला काय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे इथे काय होणार 1 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे x रेज टू 4 बरोबर आहे का. ओके तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 8वा क्वेश्चन 6 मधला 8 साइन इनवर्स रूट मध्ये साइन इनवर्स x रूट x आहे. अच्छा तुम्हाला माहिती आहे का x च्या डोक्यावरती 1 आहे आणि रूट x म्हणजे काय असतं x च्या डोक्यावरती 1/2. आता इथे माझ्याकडे 2 वेळा x असेल तर मी याला एकदा x घेणार आणि वरती काय करणार 1 + 1/2 1 + 1/2 किती येतो 3/2 येतो का. मग मी इथे डायरेक्टली 3/2 लिहू शकतो साइन इनवर्स x रेज टू 3/2 लिहिलं डायरेक्टली मी चालेल. ओके आता मी गणित सोडवतोय y घेतलेला मी डिफरन्शिएट केलं y विथ रिस्पेक्ट टू x काय होणार dy/dx काय ना dy/dx sin इनवर्स x चे डेरिव्हेटिव्ह काय 1 रूट मध्ये 1 - x स्क्वेअर 1 - x स्क्वेअर बरोबर. x ची व्हॅल्यू माझ्याकडे किती आहे x रेज टू 3/2 x रेज टू 3/2 चा स्क्वेअर बरोबर. मल्टिप्लाय परत डेरिव्हेटिव्ह निघणार कोणाचं निघणार x रेज टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह परत येणार बरोबर. आता इथे काय होणार dy/dx इज इक्वल टू काय ना dy/dx इज इक्वल टू 1 रूट मध्ये 1 मायनस इथे बघा हा 2 कॅन्सल होतोय का बरोबर म्हणजे x रेज टू 3 राहिलं का x क्यूब बरोबर आहे का. त्याच्यानंतर x रेज टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येतं 3/2 x रेज टू 3/2 मायनस 1 n मायनस 1 असतो ना 3/2 मधून 1 गेलं काय होतं 1/2 राहतो का. चला लास्ट स्टेप dy/dx इज इक्वल टू ओके dy/dx इज इक्वल टू लास्ट स्टेप काय होणार इकडे पहिले तर मी काय करतो हा 3/2 जो आहे त्याला इथे लिहून टाकतो 3 डिवाइड बाय 2 आणि हा x रेज टू 1/2 जो आहे त्याला x रेज टू 1/2 म्हणजे रूट x असतो x रेज टू 1/2 म्हणजे काय असतो रूट x. तर त्याला मी रूट मध्ये टाकलं डिनॉमिनेटर काय माझ्याकडे रूट मध्ये 1 - x स्क्वेअर झालं x क्यूब सॉरी x क्यूब आहे रूट मध्ये. ओके कळलं. अच्छा तर आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 त्यातला मी दुसरा क्वेश्चन घेतलाय cos इनवर्स मध्ये असं काहीतरी पोझिशन आहे y इज इक्वल टू मी काय करतो इथे लेट y इज इक्वल टू लिहितो काय ना y इज इक्वल टू परत तेच लिहितोय मी cos इनवर्स ब्रॅकेट मध्ये √3 आणि खाली 2 आहे ना हा 2 मी दोघांना पण देऊ शकतो का म्हणजे इथे काय होणार √3/2 cos x मायनस हा 2 इकडे दिला तर इथे 1 असेल ना मग 1/2 लिहू का इथे 1/2 sin x. ओके आता मी काय करतो तर मला एक फॉर्म्युला ऍडजस्ट करायची इथे cos इनवर्स आहे म्हणजे मला आतमध्ये cos ला ऍडजस्ट करायचे त्यासाठी मी काय करणार y इज इक्वल टू cos इनवर्स थांबा पहिले मी काय करतो पुट करतो काय √3/2 जो आहे √3/2 याला मी पुट करतो काय पुट करू √3/2 ला मी cos टाकतो cos a म्हणतो चला
कॉस ए, आणि 1/2 जो आहे त्याला मी काय म्हणतो साइन ए म्हणतो. ठीक आहे, कॉस ए साइन ए. ठीक आहे, आता समजा मी साइन ए ला कॉस ए ने डिवाइड केलं तर टॅन ए येईल ना. टॅन ए म्हणजे काय येणार साइन ए अपॉन कॉस ए ना, साइन ए अपॉन कॉस ए. अच्छा, मग माझ्याकडे साइन ए ची व्हॅल्यू किती आहे 1/2, कॉस ए ची व्हॅल्यू किती आहे √3/2. बरोबर, मग आता खालचा 2 गेला तर 1/√3 राहील का. ओके, आणि हा टॅन जर तिकडे गेला तर माझ्याकडे ए ची किंमत काय येईल टॅन इनवर्स 1/√3 येईल का. ओके, ठीक आहे. आता मी पुढे काय करतो बघा, हे मी काय केलं पुटिंग केलं. बरोबर, अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये असं पुटिंग करायचं, आन्सर लगेच येऊन जाणार आपला. आता मी काय करणार, देअरफॉर y माझ्याकडे काय आलं बघा cos इनवर्स ब्रॅकेट मध्ये √3/2 च्या जागी मी काय टाकणार आहे cos a, इथे येणार cos a. बरोबर, बाजूला त्याच्या cos x आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर -1/2 च्या जागी काय टाकू sin a, बाजूला त्याचा sin x आहे का. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट माझ्याकडे काय आहे बघा, इथे y cos इनवर्स. आता हा cos चा फॉर्म्युला आहे कुठला, cos a plus b चा. इथे जर मायनस असेल तर प्लस चा फॉर्म्युला ऍडजस्ट होतो. मग cos a plus x होणार cos a plus x. ओके, cos a plus x. अच्छा, आता इथे माझ्याकडे काय राहिला, हा cos इनवर्स cos कट होतो का हा. त्याच्यानंतर मग y काय राहिलं माझ्याकडे, cos इनवर्स cos गेलं, राहिलं a plus x. अच्छा, माझ्याकडे a ची किंमत किती आहे बघा, इकडे मी इथे लिहिले बघा a ची किंमत काय माझ्याकडे tan इनवर्स 1/√3, tan इनवर्स 1/√3. बरोबर, प्लस हा x. बरोबर, आता जर मी डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x केलं तर y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार dy/dx. अच्छा, इकडे tan इनवर्स 1/√3 कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार, x चं डेरिव्हेटिव्ह 1 येणार, मग याचं डेरिव्हेटिव्ह काय झालं 1. संपलं गणित. ओके ओके, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ वाला, cos इनवर्स मध्येच आहे. आधीचा पण cos इनवर्स होता, सेम प्रोसिजर. आम्ही फाय दोघांना वेगवेगळं केलं का, हा 3/5 झालं, हा 4/5 झालं. अच्छा, आता पुढे काय करणार मी, तर पुटिंग करणार का. 3/5 च्या जागी काय टाकू मी, पुट 3/5 च्या जागी मी cos a टाकतो. बरोबर, आणि 4/5 च्या जागी काय टाकू sin a टाकू का. बरोबर आहे का. अच्छा, मी इथे लिहिताना cos लिहिलं, इथे sin पाहिजे ना. बरोबर, sin. ठीक आहे, मग आता माझ्याकडे जर डिवाइड केलं तर tan a काय येणार बघा, tan a ची व्हॅल्यू इज इक्वल टू sin a अपॉन cos a ना, sin a अपॉन cos a. आता sin a ची किंमत किती आहे माझ्याकडे 4/5, cos a ची किंमत किती आहे 3/5. डिवाइड करा, काय होईल 5 गेलं 4/3 येतोय का. म्हणजे a ची किंमत काय येणार बघा, tan तिकडे गेलं तर tan इनवर्स मध्ये येईल का, tan इनवर्स 4/3 येणार. बरोबर आहे. अच्छा, आता मला सांगा y आहे माझ्याकडे काय येणार बघा, y मध्ये cos इनवर्स. बरोबर आहे, ब्रॅकेट मध्ये 3/5 च्या जागी काय लिहायचे मला, 3/5 च्या जागी cos a टाकायचे, cos a. त्याच्यानंतर cos 3x आहे तसंच. ओके, मायनस 4/5 च्या जागी काय लिहू sin a, त्याच्यानंतर बाजूला sin 3x आहे. बरोबर, ओके. आता माझ्याकडे हा कोणता फॉर्म्युला तयार झाला, सेम या क्वेश्चन सारखंच आहे, सेम. बघा इकडे cos इनवर्स ब्रॅकेट मध्ये इथे मायनस आहे म्हणजे प्लस वाला फॉर्म्युला मी सांगितलं तुम्हाला, म्हणजे इथे काय होणार a plus 3x येणार का, cos a plus 3x. बरोबर, त्याच्यानंतर मग इथे काय येणार y is equal to cos गेलं, राहिलं काय a plus 3x. बरोबर, आता मला सांगा a ची किंमत काय माझ्याकडे, a ची किंमत आहे tan इनवर्स ही वाली व्हॅल्यू, tan इनवर्स 4/3. बरोबर, आता 3x आहे तसंच लिहिलं मी. जर मी आता इथे डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, काय होणार y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx येणार का. बरोबर, आणि dy/dx ची व्हॅल्यू याचं tan इनवर्स चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 0, आणि dx चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 3, म्हणजे dy/dx ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे 3 आली का. अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 मधला 6 कोसेक इनवर्स मध्ये आहे. जर कोसेक इनवर्स मध्ये असेल तर मी त्याला साइन इनवर्स मध्ये कन्वर्ट करू शकतो का. काय होणार ते साइन इनवर्स. ओके, साइन इनवर्स जे डिनोमिनेटर आहे ते न्यूमरेटरला जाणार, म्हणजे काय होणार 6 sin 2x. बरोबर, 2x मायनस 8 cos 2x. वरती काय येणार, सॉरी डिनोमिनेटरला काय येणार, वरचा 10 जो आहे तो खाली येणार. आता हा 10 जो आहे तो मी दोघांना देऊ शकतो का, 6/10 8/10 असं होईल का. म्हणजे काय होणार y is equal to sin इनवर्स ब्रॅकेट मध्ये 6/10
साइन 2 रेस टू एक्स मायनस 8/10 cos 2 रेस टू एक्स, बरोबर आहे का? अच्छा, आता मी काय करतो, हा 6/10 जो आहे 6/10 2 रेस 6/10 ला मी काय करतो cos a मांडतो, बरोबर, कारण इथे बाहेर साइन आहे, मग साइनच्या आतमध्ये जर मला साइन a प्लस b चा किंवा a मायनस b चा फॉर्म्युला ऍडजस्ट करायचा असेल तर साइनच्या बरोबर cos असायला पाहिजे, इथे cosच्या बाजूला मग साइन असायला पाहिजे, म्हणजे इथे काय होणार cos a जर मी ह्याला मांडलं, बरोबर, आणखी पुढे काय करतो 8/10 ला मी काय करतो cos सॉरी sin a मांडतो, बरोबर, sin a. आता जर मी tan a काय येणार माझ्याकडे सांगा, tan a इज इक्वल टू sin a अपॉन cos a, बरोबर ना? आता sin a ची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे 6/10, बरोबर, cos a ची व्हॅल्यू सॉरी sin a ची व्हॅल्यू किती आहे 8/10 आणि cos a ची व्हॅल्यू 6/10, बरोबर. आता जर ते डिवाइड केलं 10 केलं 8/6, बरोबर, 8/6 म्हणजे काय होणार 8/6 म्हणजेच माझ्याकडे काय येणार 4/3 येणार का, बरोबर, 2 ने डिवाइड केलं दोघांना पण, हे माझ्याकडे tan a ची किंमत आली, मला सांगा मग a ची किंमत काय येणार माझ्याकडे, a इज इक्वल टू हा tan तिकडे गेल्यानंतर इन्व्हर्स होईल का, tan इन्व्हर्स 4/3 येणार व्हॅल्यू, बरोबर. अच्छा, आता ही व्हॅल्यू आल्यानंतर मी काय करणार, तर y माझा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये जाणार, y इज इक्वल टू देअरफॉर y इज इक्वल टू काय माझ्याकडे y बघा इकडे y इज इक्वल टू sin इन्व्हर्स हा वाला sin इन्व्हर्स, बरोबर, ब्रॅकेट मध्ये 6/10 च्या जागी काय टाकायचं मला cos a, बरोबर, त्याच्यानंतर sin 2 रेस टू x मायनस 8/10 च्या जागी काय टाकायचं sin a परत काय माझ्याकडे इकडे बघा cos 2 रेस टू x आहे, हा. अच्छा, आता मला बघा माझ्याकडे sin a मायनस b चा फॉर्म्युला काय आहे, sin a cos b मायनस cos a sin b, म्हणजे माझ्याकडे a ची किंमत ही आहे 2 रेस टू x आणि ही b ची किंमत, म्हणजे काय आहे माझ्याकडे फॉर्म्युला sin इन्व्हर्स ब्रॅकेट मध्ये sin कुठला फॉर्म्युला आला 2 रेस टू x मायनस a, बरोबर, 2 रेस टू x मायनस a चा फॉर्म्युला आला. अच्छा, y इज इक्वल टू देअरफॉर मला सांगा y इज इक्वल टू sin इन्व्हर्स sin कट झालं म्हणजे राहिले काय माझ्याकडे 2 रेस टू x मायनस a आणि a ची किंमत काय माझ्याकडे 2 रेस टू x a मायनस a ची किंमत आहे tan इन्व्हर्स काय tan इन्व्हर्स 4/3, बरोबर, 4/3 आहे. चला, आता जर मी डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x काय होणार, देअरफॉर y चे डेरिव्हेटिव्ह dy/dx, बरोबर, आणि 2 रेस टू x चे डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 रेस टू x * log 2, बरोबर आहे का? आणि मला सांगा हे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 मी लिहित नाही ते चालेल. इथे क्वेश्चन संपला आपला, इथे आपण क्वेश्चन नंबर 8 चे क्वेश्चन संपवलेले आहेत, ठीक आहे. अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे tan इन्व्हर्स 2x अपॉन रूट 1 - x², ओके, रूट नाही आहे इकडे, ठीक आहे. मग मला इथे काय करायचे कन्वर्जन, पहिले तर हा जो इथे x आहे ना तिथे पुट करावं लागणार, मला काय पुट करणार, x च्या जागी मी tan थीटा, x च्या जागी मी काय टाकणार tan थीटा, मला सांगा देअरफॉर tan इन्व्हर्स x y इज इक्वल टू, क्वेश्चन काय आहे ते बघा, y इज इक्वल टू tan इन्व्हर्स ब्रॅकेट मध्ये 2 tan a tan थीटा डिवाइड बाय 1 - tan स्क्वेअर थीटा, बरोबर आहे का? ओके, मला काय करायचं आणखी y इज इक्वल टू tan इन्व्हर्स आतमध्ये tan आलं पाहिजे, बरोबर, आतमध्ये tan आलं पाहिजे. इथे बघा हा जो फॉर्म्युला आहे 2 tan थीटा अपॉन 1 - tan स्क्वेअर थीटा, हा फॉर्म्युला आहे tan 2 थीटाचा, ओके, ठीक आहे. मग माझ्याकडे y इज इक्वल टू काय आलं, tan इन्व्हर्स tan केलं म्हणजे 2 थीटा राहिलं का, ओके, आणि थीटाची व्हॅल्यू काय माझ्याकडे बघा इकडे, जर हा tan इकडे आला तर काय होईल, tan इन्व्हर्स x होईल का, म्हणजे 2 थीटाच्या जागी काय येणार tan इन्व्हर्स x, बरोबर आहे. अच्छा, आता जर मी याला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, ओके, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, dy/dx येईल का माझ्याकडे, काय येईल dy/dx, हा 2 आहे तसाच, tan इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/1 + x², बरोबर ना, म्हणजे हा काय झाला आपला डेरिव्हेटिव्ह झालं गिवन क्वेश्चनचा, बरोबर आहे का? अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th वाला, sin इन्व्हर्स ब्रॅकेट मध्ये 2x √1 - x². अच्छा, इथे पण मला काहीतरी पुट करावं लागेल, काय पुट करणार, sin आहे, ओके, आणि हा असं जर फंक्शन असेल तर आपल्याला पुट करावं लागेल एकतर sin नाहीतर cos, ठीक आहे. मी इथे काय करतो sin ला पुट करतो, बघा इकडे काय होईल, समजा मी तिथे x च्या जागी sin टाकलं, sin थीटा, x च्या जागी काय टाकलं sin थीटा, काय होईल x च्या जागी sin थीटा टाकलं तर क्वेश्चन बघा माझ्याकडे काय होईल, y इज इक्वल टू sin इन्व्हर्स ब्रॅकेट मध्ये
2x 2 sin थिटा होईल का 2 sin थिटा x ची जागी sin थिटा रूट मध्ये काय येणार 1 मायनस sin स्क्वेअर थिटा बरोबर का अच्छा 1 मायनस sin स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतो 1 मायनस sin स्क्वेअर थिटा म्हणजे cos स्क्वेअर थिटा असतो का बरोबर 1 मायनस sin स्क्वेअर 1 मायनस sin स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर आणि जर cos स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाला तर cos थिटा होईल का cos स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाला तर cos थिटा होईल का बघा इकडे अच्छा आता मला सांगा हा कोणाचा फॉर्म्युला आहे sin इन्व्हर्स ब्रॅकेट मध्ये 2 sin थिटा cos थिटा कोणाचा फॉर्म्युला आहे sin 2 थिटा बरोबर sin 2 थिटाचा फॉर्म्युला आहे मग y माझ्याकडे काय आलं तर sin इन्व्हर्स sin गेलं म्हणजे 2 थिटा राहिलं आणि मग थिटाची व्हॅल्यू काय आहे 2 थिटाची व्हॅल्यू काय sin इकडे आलं तर काय होईल sin इन्व्हर्स x येईल का बरोबर आता जर मी डिफरन्शिएट केलं y विथ रिस्पेक्ट टू x बरोबर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x मग dy बाय dx काय बघा इकडे dy बाय dx इज इक्वल टू 2 अपॉन sin इन्व्हर्स x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे रूट मध्ये 1 मायनस x स्क्वेअर बरोबर का ठीक आहे झालं हे उत्तर अच्छा तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे cos इन्व्हर्स मध्ये असं काहीतरी क्वेश्चन आहे ओके मी त्या क्वेश्चनला अरेंज करतो आपण आपल्याला काय करायचं क्वेश्चन मध्ये cos इन्व्हर्स आतमध्ये पण cos आलं पाहिजे बरोबर मग इथे मी काय करू मी असं करतो e⁻x जो आहे त्याला हा पहिला e⁻x त्याला असं लिहू 1 e⁻x मायनस हा e⁻x तसंच ठेवला ओके डिनॉमिनेटरला पण तसंच 1 e⁻x आणि हा इकडचा e⁻x सेम ठेवला बरोबर e⁻x इकडचं सेम ठेवला अच्छा आता मी जर इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल y इज इक्वल टू cos इन्व्हर्स ब्रॅकेट मध्ये असं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल 1 मायनस e⁻2x होईल ना या दोघांचं मल्टिप्लिकेशन e⁻2x 2x होईल डिनॉमिनेटरला पण तसंच होणार 1 प्लस e⁻2x येणार बरोबर आणि आणखी हा डिनॉमिनेटरला इथे जो खाली e⁻x राहील इथे पण खाली e⁻x राहील तो कट होईल वर खाली त्यामुळे त्याचं काही टेन्शन नका घेऊ चला मग आता इथे काय करतो मी y इज इक्वल टू इथे मी पुट करणार का बघा इकडे पुट करतो मी काय पुट करतो e⁻x जो आहे इथे ऍक्च्युअली e⁻x चा स्क्वेअर होणार ना मी त्याला e⁻x चा स्क्वेअरच लिहितो मग कळायला बरं पडेल ओके e⁻x चा स्क्वेअर बरोबर या दोघांचं मल्टिप्लिकेशन e⁻x चा स्क्वेअर म्हणजे इथे 1 मायनस x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर आहे का म्हणजे मी e⁻x जो आहे त्याच्या जागी मी tan थीटा टाकू शकतो का बघा काय होईल tan थीटा टाकलं तर y इज इक्वल टू cos इन्व्हर्स ब्रॅकेट मध्ये 1 मायनस tan स्क्वेअर थीटा होईल बरोबर आणि डिनॉमिनेटरला काय येईल बघा इकडे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बरोबर हा कोणाचा फॉर्म्युला आहे सांगा मला 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा कोणाचा फॉर्म्युला आहे cos 2 थीटाचा आहे का बरोबर cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे देयरफॉर y इज इक्वल टू काय आलं cos केलं 2 थीटा राहिलं बरोबर आणि मला सांगा थीटाची व्हॅल्यू काय येणार याच्यावरून थीटाची व्हॅल्यू tan इन्व्हर्स e⁻x tan इन्व्हर्स e⁻x बरोबर का ओके ही y ची किंमत आली आता मला जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल त्याचं तर देयरफॉर डिफरन्शिएट y with respect to x बरोबर काय डेरिव्हेटिव्ह dy upon dx is equal to मला सांगा tan इन्व्हर्स चे डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 upon 1 plus x square 1 upon 1 plus e⁻x चा स्क्वेअर बरोबर आणि हा e⁻x चा डेरिव्हेटिव्ह परत येणार का बरोबर कारण तो x नाही आहे वेगळा फंक्शन आहे मग इथे काय होणार बघा dy upon dx is equal to 1 upon इथे काय होणार बघा e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x आणि हा मायनस इथे आहे म्हणून इथे मी मायनस घेणार का बरोबर आणि डिनॉमिनेटरला काय येणार 1 प्लस e⁻x चा स्क्वेअर म्हणजे e⁻2x होणार बरोबर का ओके ठीक आहे इथे आपला क्वेश्चन संपतोय अच्छा आपल्या इथे हा 2 थीटाचा 2 राहिला ना म्हणजे इथे 2 tan थीटा पाहिजे होता ना 2 हा इकडे 2 येणार म्हणजे बरोबर ना म्हणजे इथे 2 येणार बरोबर आणखी एक गोष्ट मी काय करतो इकडे तर इथे मी काय करतो e⁻2x ने मल्टिप्लाय डिवाइड करतो कारण 5 चा आन्सर तुमचं कशा पद्धतीने दिलंय इथे e⁻ मायनस नाही लिहिलंय बरोबर मग मी काय करतो e⁻2x ने मल्टिप्लाय डिवाइड करतो काय होतं बघूया dy आपण dx काय नेक्स्ट स्टेपला वरती -2 आहे e⁻x आणि e⁻2x 2x मधून -x गेला तर किती राहील e⁻x राहणार आणि खाली बघा e⁻2x ने मल्टिप्लाय केलं 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल e⁻2x येणार प्लस ह्याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल e⁻2x आणि -2x 2x प्लस 2x कट होणार म्हणजे e⁻0 1 असतो
बरोबर, म्हणजे तुमचं असं येणार फायनल आन्सर जे लास्टला दिले तुमच्या पुस्तकाच्या मागे. अच्छा, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. काय साइन इनवर्स असं काहीतरी आहे. देअरफॉर मी इथे काय करतो, पहिले तर एक ऍडजस्टमेंट करतो. साइन इनवर्स मध्ये काय येणार बघा, इकडे ब्रॅकेट मध्ये 4x आहे. ओके, मग मी इथे 4x लिहू, 4x आणि 4:1/2 4:1/2 म्हणजे 4:1/2 घेतो, नंतर बघूया याचं काय करायचं ते. खाली काय माझ्याकडे 1 + 2:4x आहे. 2:4x 2:4 आणि 4:2 सेम असतो का? 2:4 आणि 4:2 घेतलं सेम येईल का? बरोबर, 2:4 घेतलं किंवा 4:2 घेतलं, उत्तर तेच मिळणार आपल्याला. देअरफॉर मला सांगा इकडे y = काय येणार, साइन इनवर्स. बघा साइन इनवर्स ब्रॅकेट मध्ये 4:1/2 म्हणजे 4चा रूट काय असतो 2, म्हणजे 2 हा 4:x आहे तसंच आहे. डिनॉमिनेटरला 1 प्लस इथे मी हा 2 ला बाहेर काढतो, x ला आतमध्ये देतो, म्हणजे काय होईल 4x². बरोबर, मग मी आता 4x ला पुट करू शकतो का? बघा इकडे पुट मी काय केलं, 4x ला पुट करतो. काय पुट करू, tan थीटा. बरोबर, देअरफॉर y = काय ते बघा, साइन इनवर्स ब्रॅकेट मध्ये 2 4x जागी tan थीटा. बरोबर, डिनॉमिनेटरला काय येणार 1 प्लस हा 4x² आहे म्हणजे tan² थीटा येईल ना. बरोबर, आता हा कोणाचा फॉर्म्युला आहे सांगा मला इकडे, साइन इनवर्स हा फॉर्म्युला आहे साइन 2 थीटाचा. बरोबर, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे म्हणजे साइन कट झालं. y = काय आला आपल्याकडे 2 थीटा आणि थीटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे बघा इकडे, हा tan इकडे आला तर काय tan इनवर्स. बरोबर, tan इनवर्स 4:x. बरोबर, tan इनवर्स 4:x. आता जर त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर काय होणार, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर, y विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy/dx काय येणार बघा इकडे. ओके, tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/1 + x². बघा इकडे 1/1 + x², x ची व्हॅल्यू 4:x आहे त्याचा स्क्वेअर. बरोबर, आणि परत डेरिव्हेटिव्ह निघणार का 4:x चा. बरोबर, आता याचं व्हॅल्यू काय होणार बघा, 4:x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 4:x * log4. बरोबर, आणि डिनॉमिनेटरला काय येणार 1 + 4:x². बरोबर, 4:x². इथे 4:2x लिहिलं तरी चालेल किंवा 2:4x लिहिलं तरी चालेल, कारण क्वेश्चन मध्ये दिले 2:4x. 2:4x लिहिलं तरी चालेल, 4:2x लिहिलं तरी चालेल आणि 4चा स्क्वेअर 16:x लिहिलं तरी चालेल. ओके, dy/dx हे पण आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे साइन इनवर्स मध्ये आहे. ओके, त्याचं काय करणार मी, पहिले तर y = ऍडजस्टमेंट करतो थोडंफार. साइन इनवर्स ब्रॅकेट मध्ये काय येणार 1 - हा 3 आहे जो, त्याला मी असं करू का, x⁵3/2 घेतो आणि त्याच्या डोक्यावरती 2 घेतो, चालेल का? बघा इकडे जर मी हा 2 कट केलं तर x⁵3 च राहणार आहे. मी का असं ऍडजस्टमेंट करतो, कारण माझ्याकडे फॉर्म्युला आहे ना 1 - x²/1 + x². ऍडजस्टमेंट करतो मी त्यासाठी. ओके, 1 प्लस इथे काय होणार x⁵3/2, त्याच्या डोक्यावरती मी स्क्वेअर टाकलं म्हणजे मी पुट काय करणार x⁵3/2 ला पुट करणार. काय होणार बघा, पुट काय करतोय मी x⁵3/2 ला, किती पुट करतोय tan थीटा. बरोबर, आता tan थीटा टाकलं तर काय होणार बघा, y = साइन इनवर्स ब्रॅकेट मध्ये 1 - tan² थीटा. बरोबर, आणि खाली काय येणार 1 + tan² थीटा. बरोबर, आता इथे काय करणार मी, याच्या जागी काय टाकणार साइन इनवर्स ब्रॅकेट मध्ये cos2 थीटा होणार का, cos2 थीटाचा फॉर्म्युला आहे. बरोबर, आता y मला cos चं साइन करायचंय. काय करणार मी cos चं साइन करण्यासाठी, बरोबर, cos चं साइन करायचं असेल तर काय आपल्याकडे रूल आहे, π/2 - थीटा करायचा म्हणजे π/2 - 2 थीटा होणार. बरोबर का? त्याच्यानंतर मी काय करणार, हा साइनचा इन्व्हर्स झाला, y काय येणार π/2 - 2 थीटा. आता थीटाची व्हॅल्यू काय आहे बघा आपल्याकडे, π/2 - 2 थीटा. 2 थीटाची व्हॅल्यू काय बघा, हा tan इकडे आला तर tan इनवर्स x⁵3/2 होईल का, tan इनवर्स x⁵3/2, tan इनवर्स x⁵3/2. बरोबर, tan इनवर्स x⁵3/2. अच्छा, जर मी आता याचं डिफरन्शिएट केलं तर काय होणार बघा, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. मग डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा इकडे dy/dx. dy/dx काय येणार, π/2 चं डेरिव्हेटिव्ह 0. बरोबर ना, π/2 चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 tan इनवर्स चं डेरिव्हेटिव्ह काय 2/1 + x² ना, tan चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होणार 1 + x ची किंमत काय x⁵3/2 त्याचा स्क्वेअर होणार. बरोबर, x⁵3/2 चा स्क्वेअर होणार. बरोबर, आता इथे काय होणार x⁵3/2 चं डेरिव्हेटिव्ह परत निघणार ना, हा x⁵3/2 जो आहे
त्याचा डेरिव्हेटिव्ह मला परत काढावा लागणार. अच्छा, इथे मला सांगा हा मायनस आहे कसं राहणार, हा 2 आहे तसंच राहणार. मल्टिप्लाय 3/2 x⁻³ चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3/2 x⁻³ मायनस 1. 3/2 मायनस 1 म्हणजे 1/2 येणार ना. डिनॉमिनेटरला काय होणार 1 प्लस x, इथे हा 2 कॅन्सल होतोय बरोबर, म्हणजे फक्त x³ राहणार का, हा ओके. हा इकडचा 2 कॅन्सल होतोय म्हणजे फक्त -3 राहतोय का बघा, -3 हा 2 गेला -3 आणि x⁻⁴ म्हणजे किती असतो √x. डिनॉमिनेटरला काय येणार 1 प्लस x³ बरोबर, 1 प्लस x³. हे काय आलं आपलं dy/dx. हे आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे. अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे लास्ट वाला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 9 मधला. ओके, तर यामध्ये काय करायचं आपल्याला, परत इथे पुट करणार. काय पुट करू, √x च्या जागी पुट करतो. √x काय टाकतो मी, tan θ टाकू का. ओके, √x च्या जागी tan θ टाकलं काय होईल बघा आपल्याकडे, y काय येईल cot इनवर्स ब्रॅकेट मध्ये, cot इनवर्स ब्रॅकेट मध्ये 1 प्लस √x च्या जागी काय लिहायचे tan θ बरोबर, आणि डिनॉमिनेटरला काय येणार 1 मायनस √x च्या जागी परत tan θ बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा काय होतोय, अच्छा माझ्याकडे आता 1 प्लस tan θ आपण 1 मायनस tan θ, ह्याचं काय करणार, इथे बघा मी काय करतो कन्वर्जन, y cot इनवर्स ब्रॅकेट मध्ये, cot इनवर्स ब्रॅकेट मध्ये हा जो इथे मी काय कन्वर्जन करतो बघा, इथे प्लस tan θ आहे तसंच ठेवलं मी. ओके, डिनॉमिनेटरला पण तसंच 1 मायनस हा tan θ आहे. पण मी काय करतोय, इथे एक 1 असेल का बाजूला बरोबर, इथे एक 1 असेल, इथे एक 1 आहे माझ्याकडे. अच्छा, मी त्याचं कन्वर्जन असं करू शकतो का, मला सांगा tan ची कोणती व्हॅल्यू 1 असते, tan π/4 का, tan π/4 ची व्हॅल्यू 1 असते ना. मग इथे पण tan π/4 घेतलं तर चालेल का, बघा मी कसं घेतलं, tan π/4 ची व्हॅल्यू 1 असते. का असं केलं मी, कारण माझ्याकडे असं फॉर्म्युला आहे tan a + tan b / 1 मायनस tan a tan b असा फॉर्म्युला आहे. कोणाचा फॉर्म्युला आहे, tan a + b चा. म्हणजे इथे काय होणार, cot इनवर्स ब्रॅकेट मध्ये tan π/4 प्लस θ येणार, tan π/4 प्लस θ येणार बरोबर. अच्छा, आता मला माझ्याकडे tan तर आलं बरोबर, पण बाहेर तर cot आहे. मग मला काय करावं लागेल, या tan चं cot मध्ये कन्वर्जन करावं लागेल. tan चं cot मध्ये कन्वर्जन कसं करणार सांगा मला, tan चं cot मध्ये कन्वर्जन करताना काय करणार आपण, 90 मायनस θ घेणार. मग 90 मायनस हा अख्खा θ लिहावा लागणार आपल्याला, π/4 प्लस θ आहे बरोबर. पण हा मायनस चिन्ह आतमध्ये गेला तर दोन्ही मायनस होतील ना, मायनस चिन्ह आतमध्ये गेला दोन्ही मायनस होतील. π/2 मायनस हा पूर्ण θ आहे ना, मग दोन्ही मायनस होतील. अच्छा, मला सांगा y cot इनवर्स, बघा इकडे आता cot जातोय ना, cotला इथेच कट करून टाकतो आपण. माझ्याकडे काय राहिलं π/2 मायनस π/4, π/2 मधून π/4 गेला किती राहतील, π/4 राहतील बरोबर. π/2 मधून π/4 गेला π/4 राहतील आणि हा मायनस θ राहिलं. मला सांगा θ ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे, π/4 मायनस θ ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे, tan इनवर्स √x येईल का, tan इनवर्स √x बरोबर. आता मी याचं डेरिव्हेटिव्ह काढलं जर काय होईल, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर dy/dx काय येणार बघा, इकडे dy/dx काय येणार, π/4 कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे बरोबर, मायनस tan इनवर्स √x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/1 प्लस x² असतो ना, म्हणजे √x चा स्क्वेअर, आणि परत डेरिव्हेटिव्ह निघेल का, कोणाचं निघेल, √x चं परत डेरिव्हेटिव्ह निघेल बरोबर आहे. इज इक्वल टू हा मायनस आहे, √x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 √x बरोबर, 1/2 √x हा √x चा डेरिव्हेटिव्ह झाला. आणि ह्याचं काय येणार आहे 1 तर आहे 1 प्लस √x चा स्क्वेअर काय येणार x. ओके, झालं आपल्या इथे क्वेश्चन संपतोय. ओके, या ठिकाणी आपलं एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट होतोय. ओके, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा, कारण या चॅनलवर आपल्याला मॅथ्सच्या 12th मॅथ्सच्या बऱ्याच व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. ओके, आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन पण येईल मी व्हिडिओ टाकल्या. ठीक आहे, थँक्यू.